आपल्या इथे डोंबिवलीमध्ये ॲक्च्युली इंडस्ट्रीज आहेत ते 450 इंडस्ट्रीज आहेत. त्याच्यात केमिकलचे आहेत 125 आहेत, टेक्सटाईल्सचे 110 आहेत, पण त्याच्यातले फक्त 65 चालू आहेत, बाकीचे बंद झालेले. आता अशा परिस्थितीमध्ये केमिकल इंडस्ट्रीज जे आहेत त्यांनी इंडस्ट्रीजने 70% इंडस्ट्रीजने पहिले जे LDO आणि फर्नेस ऑइल जे वापरायचे ते आता बंद करून त्यांनी मॉडिफिकेशन करून त्यांच्या बॉयलरमध्ये याच्यासाठी PNGचं कनेक्शन वापरून बॉयलर हे केलं, मॉडिफाय केलेत आणि ते प्रोडक्शन करतायत. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आता महानगर गॅसने आम्हाला सांगितलंय की त्यांच्याकडे जेवढा स्टॉक असेल तेवढंच ते पुरवणार आहेत, त्याच्यानंतर आम्हाला पर्यायी इंधनाचा विचार करावा याचा त्यांनी इशारा दिलेला आहे. पण पर्यायी इंधन परत ते इम्पोर्ट होऊनच येते, आम्हाला ते परत बॉयलरमध्ये खर्च करावे लागतील. याच्यापेक्षा जे आम्ही जे आता चाललंय आमचं ते बॉयलर PNG मध्ये तेच आम्ही चालू ठेवणार आहोत आणि जेवढा स्टॉक आमच्याकडे आम्हाला गव्हर्नमेंट महानगर गॅस देणार आहे तेवढं आम्ही चालू ठेवू कंपन्यांवर. आणि आम्हाला जर आता असं बघितलं तर आम्हाला आमच्याकडे जे गव्हर्नमेंटतर्फे जे आम्हाला बातमी आलेली आहे तशी ती अशी आलेली आहे की गव्हर्नमेंट पण बाहेर पर्यायी देशाकडनं बाकी दुसऱ्या देशांकडनं ते इंधन मागवण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि इंडस्ट्रीजला पुढे कुठेही स्टॉक आता कमी पडणार असं पडू देणार नाही असे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. 70% कंपन्या कन्वर्ट झालेले आहेत PNG वर. जर काय त्यांना आता स्टॉक भेटला नाही, PNGचा सप्लाय भेटला नाही तर ते नंतर पुढे जाऊन बंदच पडणार आहे. शॉर्टेज असल्यामुळे जे सप्लाय येत नाहीये त्याच्यामुळे जे सप्लायरने 25 ते 30% दर आत्ताच वाढवलेले आहेत. आता या अनुषंगाने जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्याला कॉस्ट वाढलेले आहेत आणि तो विकायला जाताना त्यांना जे परचेसर आहे त्यांच्याकडे दर वाढ मागितली तर ते देत नाही, कारण त्यांच्याकडे पूर्ण वर्षभराचा तो कॉन्ट्रॅक्ट आहे म्हणून ते देत नाही. आता या परिस्थितीत मालक जेवढा तो सहन करू शकणार आहे तो लॉस तेवढ्यापर्यंत तिथपर्यंत तो मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे, त्याच्यानंतर पुढे त्याला पण नाईलाजास्त बंद करावं लागेल ते प्रोडक्शन.